संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो समोर आल्यानंतर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली। हा राजीनामा आपण स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी हा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले। धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यानंतर निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती। राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते। अशातच देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले। अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केल्याचं चित्र या फोटोंच्या माध्यमातून पुढे आले। हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे। या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात हे फोटो जोडण्यात आले आहेत। या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत, तर कोणी त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढला आहे। क्रूरतेची सीमा म्हणजे या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना मारहाण करताना हसताना दिसत आहेत। फोटोमध्ये देशमुख यांचा चेहरा पूर्ण सुजलेला दिसत असून हे फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवरील लोकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला। अनेकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून आपला संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत।